आज मी तुम्हाला इव्हिनिंगपासून नाईटपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर आता 3:30 वाजले, तर निम्मीला मी घ्यायला आले. निम्मीला घेऊन आल्यानंतर 4:30 वाजेपर्यंत ती फ्रेश होते, स्नॅक्स वगैरे खाते आणि मग खाली येते सायकलिंगसाठी. आता नवीनच क्रेज आलाय तिला सायकल शिकायचं. 6:30 पर्यंत खेळली ती, त्याच्यानंतर अभ्यासाला बसली 7:30 पर्यंत. 8 वाजेपर्यंत तर अभ्यास करतेच, पण आज 7:30 पर्यंत केला ती. मग मी त्या टायमामध्ये सगळं माझं जे जेवण वगैरे बनवणं वगैरे ह्या गोष्टी केल्या. सगळ्यात पहिले मी चहा घेते, जे 6:30 किंवा 6च्या दरम्यान घेते, तर तो पहिला बनवला, मस्त उकळू दिला आणि दुसरं दूध होतं ते तापवायला ठेवलं. विदाऊट आलं मी चहा घेत नाही आणि आलं जरा जास्तीचं टाकायला लागले, कारण की मी आता साखर पूर्णपणे बंद केली आहे. चहा झाला नंतर पण मी बोलली मला पण पाहिजे, मग तिला साखर उकळवून आणि जास्तीचं दूध टाकून दिलं. त्यानंतर भाजी सगळी नीट करून घेतली आणि मग जे लोणी काढून ठेवलं होतं ते लोणी आता मस्तपैकी तूप करण्यासाठी ठेवत आहे. लोणी काढल्यानंतर ते जेवढ्या वेळा तुम्ही धुवून घ्याल तेवढा स्वच्छ तुमचं तूप निघेल. प्रोसिजर टाइम टेकिंग आहे, पण छान आहे प्रोसिजर. एकदम शुद्ध तूप पाहिजे असेल तर असं करणं गरजेचंच आहे. आणि लोणी एकदम स्वच्छ निघतं आणि मस्तपैकी तूप छान असा घमघमाट सुटतो घरामध्ये. माझा हात बघा किती चमकतोय लोण्यामुळे. तर अशा प्रकारे मी तूप करायला ठेवलं आणि चपात्या राहिल्या होत्या, ते चपात्या करून घेते पटापट. पाठीमागे निम्मीचे पाडेपाठ करणं चालू होतं. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तिला आहे, तर त्याच्यामुळे पाडेपाठ करायला सांगितले, तर तिचं ते चालू आहे. आज माझं वेट 68.60 असं आलंय, 0.25 ग्रॅम कमी झालं. आज मी 8,000 स्टेप पूर्ण केल्या. माझं गोल आहे की मी 14,000 स्टेप पूर्ण करेन. इथे मी तूप काढून ठेवलं थंड झाल्यामुळे तुपाच्या डब्यामध्ये, आणि हे आमचं जेवण होतं आणि अशा प्रकारे माझं नाईट रुटीन होतं. बाय.